आपण साहित्यशास्त्राचं तिसरं प्रकरण काव्यकारण किंवा काव्य निर्मितीची जनक कारणे हे प्रकरण बघत आहोत. मागच्या एका भागामध्ये आपण संस्कृत साहित्य तज्ज्ञांनी प्रतिभेच्या निरनिराळ्या केलेल्या ज्या व्याख्या आहेत, म्हणजे काव्याच्या निर्मितीशी किंवा काव्याच्या निर्मितीसाठी जी प्रतिभाशक्ती आवश्यक असते, या प्रतिभा शक्तीची जी प्रत्येकाला व्याख्या करावीशी वाटली ती व्याख्या दंडी, मम्मट, हेमचंद्र, अभिनवगुप्त अशा काही महत्त्वपूर्ण साहित्य तज्ज्ञांनी केलेली आहे, ती आपण पाहिलेली आहे. सर्वसाधारणपणे कोणतीही नवी संकल्पना उदयाला येण्यासाठी काहीतरी नवता ही असावी लागते, काहीतरी शक्ती, कुठली तरी एक अज्ञात शक्ती कार्यरत असते. आता मानवी मनामध्ये 3 प्रकारच्या अज्ञात शक्ती असतात. त्यातली एक आहे ती प्रयत्नानं मिळवता येते, पण 2 ज्या आहेत ह्या 2 मात्र त्या व्यक्तीजवळ जन्मजातच असाव्या लागतात. त्या म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. प्रज्ञा म्हणजे स्थितीमागील गतीचा शोध. जी स्थिती आहे, प्रत्यक्ष स्वाभाविक स्थिती आहे, परिस्थिती आहे, त्या स्थितीमागील गतीचा शोध घेणारे जे असतात ते प्रज्ञावंत असतात. ह्या नैसर्गिक अशा स्थिती असतात. नैसर्गिक स्थिती म्हणजे काय? निसर्गात अस्तित्वात आहे, पण ते तसं का घडतं आहे याचा शोध घेण्याची ज्यांची एक वृत्ती असते, ज्यांच्याजवळ एक शक्ती असते, अज्ञात शक्ती, ते म्हणजे स्थिती मागील गतीचा शोध घेणारे, ते प्रज्ञावंत असतात. शास्त्रज्ञांजवळ ही प्रज्ञा असते. म्हणजे शास्त्रज्ञांच्या मनामध्ये जी एक शोध लावण्याची शक्ती, ती म्हणजे प्रज्ञा. आणि कवी लेखकांच्या जवळ नवतेच्या अनुषंगानं प्रतिसृष्टी निर्माण करण्याची जी एक शक्ती आहे, शक्ती असते, ती प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती म्हणजे प्रतिभा. म्हणजेच काय? परमेश्वरानं निर्माण केलेली ही एक सृष्टी आणि प्रतिभावंतांनी निर्माण केलेली दुसरी प्रतिसृष्टी. प्रतिसृष्टी म्हणजे शब्दसृष्टी. म्हणून तर नारायण सुर्व्यांनी कवींना शब्दांचे ईश्वर असं म्हटलेलं आहे, शब्दसृष्टी निर्माण करणारे असं म्हटलेलं आहे. आणि तिसरे असतात ते व्यासंगी असतात. व्यासंगी कुणीही होऊ शकतं.
पण त्यासाठी अभ्यास महत्वाचा असतो. अनेक ग्रंथ वाचून, अनेक पुस्तकं वाचून वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान जो संपादन करतो तो म्हणजे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान संपादन करणारा तो म्हणजे व्यासंगी असतो. त्यातला व्यासंग फार महत्वाचा असतो. आणि म्हणून कलावंतांनी काय केलं पाहिजे, कलावंतांचा जो दृष्टिकोन आहे, की कलावंतांचा दृष्टिकोन काय आहे, कितीही जरी आपण म्हणत असलो की संगणक आले, अमुक आले, तमुक आलं, हे आलं, ते आलं, तरी सुद्धा एक गोष्ट पूर्णपणे आपण मानलीच पाहिजे, ती म्हणजे जोपर्यंत माणूस माणसाचं मन जाणणार आहे आणि माणूस माणसाला मानणार आहे तोपर्यंत कवींना पर्याय नाही. लक्षात घ्यायची बाब आहे. जोपर्यंत माणूस माणसाला जाणणार आहे आणि माणूस माणसाला मानणार आहे तोपर्यंत कवींना पर्याय नाही. याचं कारण कवी हा मानवी जीवनाचा टीकाकार असतो. टीकाकार म्हणजे टीका करणारा नव्हे, तर मानवी जीवनावरती भाष्य करणारा असतो. दंडीनं आपल्या प्रतिभेच्या व्याख्येमध्ये प्रतिभा आणि श्रुत अभियोग यांना महत्व दिलेलं आहे. मम्मटानं शक्ती, निपुणता, अभ्यास यांना महत्व दिलेलं आहे. हेमचंद्रान आणि वाग्भटानं प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास, प्रतिभा हेच यातलं मुख्य कारण असं म्हटलेलं आहे. व्युत्पत्ती आणि अभ्यास यांचा तिच्यावर संस्कार झाला पाहिजे असं हेमचंद्राचं म्हणणं आहे. जगन्नाथाचं म्हणणं कविगत प्रतिभा हेच केवळ काव्यकारण आहे. राजशेखरचं म्हणणं प्रतिभा, अभ्यास आणि बहुश्रुतता ही काव्यकारणं आहेत. त्याचबरोबर स्वास्थ्य, भक्ती, विद्वत कथा, स्मृती दृढता आणि अनिर्वेद ही सहाय्यक कारणं आहेत. एकूणच काव्य निर्मितीची जी काही कारणं आहेत त्यात काव्य निर्मितीच्या कारणामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रतिभा. प्रतिभा जर नसेल तर काव्य निर्मिती होणार नाही. अगदी प्राचीन साहित्य तज्ञांनी सुद्धा काव्य निर्मितीसाठी प्रतिभा, व्युत्पन्नता आणि परिश्रम ही 3 महत्वाची कारणं सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं कारण जे आहे प्रतिभा, हे महत्वाचं आहेच आहे. या शक्तीचं जे पोषण आहे, या शक्तीचं पोषण मनाच्या विविध सामर्थ्यांनी होतं. ग्रहण शक्ती, धारण शक्ती, स्मरण शक्ती, भावनात्मकता, चिंतनशीलता, सौंदर्यशोधक वृत्ती इत्यादी शक्तींनी काव्यशक्तींचं पोषण हे होत असतं. प्रतिभेशिवाय काव्य निर्मिती अशक्य आहे. प्रतिभेबरोबरच एकाग्रतेचाही उल्लेख वामनानं केलेला आहे. आता काही उदाहरणं आपण घेऊया. म्हणजे
काव्यशक्तीकडं, प्रतिभाशक्तीकडं येण्यापूर्वी प्रज्ञावंत कसे असतात याचं उदाहरण आपण घेऊया. न्यूटननं विजेच्या दिव्याचा शोध लावला. न्यूटननं विजेच्या दिव्याचा शोध लावला म्हणून आपण सध्या विजेच्या दिव्यामध्ये वावरतो. न्यूटननं विजेच्या दिव्याचा शोध लावला नसता तर दुसऱ्या कोणी लावला असता का? याची आपण कल्पना करू शकतो. फक्त लावला असता किंवा लावला नसता सुद्धा. लावला नसता तर आपण अजून सुद्धा मेणबत्तीच्या उजेडात, दिव्याच्या उजेडात, गोडे तेलाच्या वातीच्या उजेडात किंवा एरंडल तेलाच्या वातीच्या उजेडात, करंजेल तेलच्या वातीच्या उजेडात आपल्याला बसायला लागलं असतं. फक्त न्यूटनलाच वाटलं काय की विजेचा दिवा पेटू शकतो. असं त्याच्या मनात येणं. कुणाच्या मनात येणं? न्यूटनच्या मनात येणं. विजेचा दिवा पेटू शकतो आणि त्या दृष्टीनं त्यानं प्रयत्न करणं. पहिला प्रयत्न फसणं, दुसरा प्रयत्न फसणं, तिसरा प्रयत्न फसणं, असे किती प्रयत्न फसले? 999 प्रयत्न फसले. 1000व्या वेळी विजेचा दिवा पेटला. त्यावेळी तो नाराज नाही झाला. तेव्हा तो म्हणाला की मी यातून काय शिकलो? मी यातून एक शिकलो, ते म्हणजे 999 पद्धतीनं मी जेव्हा विजेचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा माझी काहीतरी चूक होती. 1000व्या वेळी मी बरोबर आलो. त्यामुळं प्रत्येक वेळी जे चुकत होतं ते प्रत्येक वेळी चुकत होतं ते मी दुरुस्त करत आलो. म्हणून 1000व्या वेळी माझ्याकडून विजेचा दिवा पेटला गेला. हीच गोष्ट आता आपण घरोघरी टेलिव्हिजन बघतो. पण आत्ताचे टेलिव्हिजन जे आहेत हे अगदी सुधारित स्वरूपाचे टेलिव्हिजन आहे. 1932 साली पहिल्या टेलिव्हिजन सेटचा शोध J.L. बेअर्ड, जॉन लॉगी बेअर्ड नावाच्या शास्त्रज्ञानं लावला. त्यावेळी त्यानं एका खोलीतल्या खोलीत त्याचं प्रक्षेपण केलेलं होतं आणि टेलिव्हिजनचं चित्र दिसतं म्हणजे ते कसं दिसतं की प्रकाशाचे विशिष्ट ठिपके एकत्र जुळवून ते टेलिव्हिजनचं चित्र हे काचेवरती एकवटलं जात होतं आणि अशा पद्धतीनं त्यानं टेलिव्हिजनचा शोध लावला. आणि हे करत असताना त्यानं बऱ्याच वेळा विजेचे झटके खाल्ले. विजेचे झटके त्याला बसल्यामुळं त्याला बरंच अपंगत्व आलं आणि त्याला अपंगत्व आल्यानंतर त्याला दूरदर्शनचा शोध लावण्यासाठी त्याच्या पत्नीनं मदत केली. त्याचा हात उचलेना अक्षरशः अशी स्थिती निर्माण झालेली होती. आज अगदी आपण घरात बसल्या बसल्या जगाच्या पाठीवरती कुठं काय चाललंय ते टेलिव्हिजनवर बघू शकतो. ते J.L. बेअर्डनं टेलिव्हिजनचा शोध लावला म्हणजे असं काहीतरी उपकरण शोधून काढावं असं J.L. बेअर्ड किंवा जॉन लॉगी बेअर्ड या शास्त्रज्ञाला वाटलं. दुसऱ्या कोणाला नाही वाटलं, त्याला एकट्यालाच वाटलं. म्हणून तो शोध त्यानं लावला. त्यानं शोध तो लावला नसता तर यदा कदाचित दुसऱ्या कोणी लावलाही असता. नाही असं नाही,
पण तो उशिरा लागला असता, पण त्याच्या आधी सुद्धा कुणी हा शोध लावलेला नाही. तसंच प्रत्येक शोधाचं हे असतं. आता जेल बेरनं ज्या प्रकारचे टेलिव्हिजन शोधले त्या प्रकारचे टेलिव्हिजन आपल्या घरात नसतात, हा भाग निराळा. जेल बेरनं ते खोक्याचा, मोठ्याच्या मोठ्या खोक्याचा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काळ्या पांढऱ्या दोनच रंगामध्ये चित्र दिसणारा टेलिव्हिजन शोधला. त्यानंतर कालांतरानं रंगीत टीव्हीचा शोध लागला. त्यानंतर रंगीत टीव्ही जाऊन त्याच्याऐवजी LCD टीव्ही आले. LCD टीव्ही नंतर आता LED टीव्ही आलेले आहेत. त्यानंतर ते कर्व टीव्ही, अमकं टीव्ही, तमकं टीव्ही, आता फार अगदी त्याचे आकार मोठमोठे होत चाललेले आहेत. अगदी 100 इंची टीव्ही पर्यंत सुद्धा टीव्ही हे आलेले आहेत. हे सगळं कशामुळे झालं? हे सगळं जेल बेअरनं टेलिव्हिजनचा शोध लावला म्हणून शक्य झालं, अन्यथा नाही. किंवा साधा पेनचा शोध. पूर्वी पेन होते का? पूर्वी पेन नव्हते. पूर्वी असं दवती असायच्या, दवतीत ते बोरून ते छलायचं आणि त्याच्यात ते बुडवायचं आणि मग लिहायचं. त्यावेळी लेखन हे व्हायचं. कुणाच्या तरी लक्षात आलं असेल की एकत्र त्याला पुढं टोक असावं, त्याच्या मागं शाई असावी, मग त्याच्यात ते भरता यावं आणि लिहिता यावं. अशा पद्धतीनं कोणाच्या तरी डोक्यात ती कल्पना आली म्हणून पेनचा शोध लागला. मी त्याला मराठीत झरणी असं म्हणतात. एकंदरीत काय ती म्हणजे दंडीनं काव्याबद्दल जे काही म्हटलेलं आहे हे प्रतिभा कशी आहे? पूर्व वासना गुणानुबंधी प्रतिभानम असं दंडी म्हणतो. पूर्व वासना गुणानुबंधी प्रतिभानम म्हणजे काय? तर प्रतिभा ही पूर्व वासनांच्या गुणांवर अवलंबून आहे. म्हणजेच प्रतिभा ही असलीच पाहिजे ही गोष्ट तर मान्यच आहे. प्रतिभेशिवाय काव्यनिर्मिती होऊ शकत नाही. शक्ती म्हणजे प्रतिभा आहे आणि नैसर्गिक आणि पूर्व वासना गुणानुबंधी असे शब्द हिच्यासाठी योजलेले आहेत, प्रतिभेसाठी योजलेले आहेत. म्हणजे पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय आपल्याला ह्या जन्मी प्रतिभा मिळत नाही. तो पूर्वजन्मीचा संस्कार आहे आणि त्यामुळं हे ज्ञान जे आहे हे ज्ञान आपल्याला म्हणजे प्रतिभेचं जे ज्ञान आहे हे प्रतिभेचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. ती जन्मजात प्राप्त होते म्हणजे ती प्रयत्नांनी साध्य करून घेता येत नाही. तोच दंडी काव्यसंपदेची कारण सांगताना व्युत्पन्नता आणि अभ्यास यांनी प्रतिभा साध्य होऊ शकते असाही अभिप्राय देतो. म्हणजे काय? व्युत्पन्नता आणि अभ्यास ही त्याच्या दृष्टीनं पुढची दुय्यम कारण आहे, पण मुख्य कारण जन्मजात प्रतिभा ही असलीच पाहिजे आणि ती पूर्वजन्माच्या संस्कारांनी प्राप्त होते. आपण दंडीची पूर्व वासना गुणानुबंधी प्रतिभानम
ही व्याख्या या भागात फक्त पाहिलेली आहे आणि या व्याख्येचा अर्थ होतो पूर्वजन्मीच्या वासना गुणांवर अवलंबून असणारे ज्ञान म्हणजे प्रतिभा. उर्वरित जो भाग आहे हा उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया.